नमस्कार. आज खरं तर प्रथमतः मी सर्व महाराष्ट्रातल्या राज्यातल्या सर्व माझ्या बहिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि दुसरी गोष्ट म्हणताना योगायोग दोन्ही सण एकत्र आलेत. रंगपंचमी पण आलेले आणि रंगपंचमीच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आपण बघतो की आज प्रभाग 15मधल्या उमानगरीमधला हा मैत्री महिला गट जो आहे की त्यांचा अनेक वर्षापासून एकत्रपणे महिला आनंद साजरा करायला बघतात. त्यांच्या आनंदामध्ये आम्हाला नगरसेवकांना साजरी केल्याबद्दल आणि मी सर्व मैत्री महिलांच्या खूप खूप आणि प्रभाग 15च्या आणि उमानगरीच्या सर्व माझ्या माता बहिणींचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की कारण की नगरसेवकांना ह्यांच्या एक छोट्याशा कार्यक्रमामध्ये आम्हाला आनंद करायचा साजरे केल्याबद्दल महिलांचे खूप खूप पुन्हा एकदा आभार मानते. आणि त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्यांनी आम्हाला सांगितले एक महिला म्हणून आणि त्या आम्ही नेहमीच त्यांचे जे काही कामं सांगते आम्ही जास्तीत जास्त पूर्ण करायचा प्रयत्न करणार आणि करणारच आहे. आणि खरं तर मी पुन्हा एकदा सर्व महिलांचे मनापासून आभार व्यक्त करते की आम्हाला खूप छान वाटलं की मी खरं तर कलर कधीच खेळत नसते. तुम्ही महिलांनी घेऊन हा कलर साजरा केलेला आहे. गेल्या अनेक वर्ष मी एक 20-25 वर्ष झाले कुठलाही कलर खेळत नाही काय नाही. या तुम्ही महिलांनी खूप मोठे आग्रह केल्यामध्ये खूप जणांचा कॉल आला एकच कलर भगवा त्यामुळे मग म्हटलं खेळूया म्हटलं महिलांचा आनंद एकमेकाच्या आनंदामध्ये साजरं होणं एक महिलाचं एक प्रतिष्ठान असल्यामुळे आणि उमानगरीच्या महिलांनी तुम्ही मला बोलवल्याबद्दल मैत्री ग्रुपचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. तुमच्या असेच कार्यक्रम राहू द्या. आम्हाला तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभाग करा एक छोटासा भाग म्हणून सर्वांना सहभाग घेण्याची संधी भेटल्याबद्दल पुन्हा एकदा प्रभाग 15च्या वतीने एक नगरसेविका फुलारेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. इथे नमस्कार सगळ्यांना. आज उमानगरीमध्ये आम्हाला सगळ्या मैत्री ग्रुपच्या वतीने आम्हाला प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं होतं आणि खूप छान असा आमचा मान सन्मान त्यांनी दिला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि आज जागतिक महिला दिन 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे आणि दोन्ही सण एकत्र आलेले आहेत रंगपंचमी आणि महिला दिन. आणि महिलाही आज म्हणजे कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहेत. त्या काही असो महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत ह्याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. आणि सगळ्या महिलांची मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. आणि त्यांनी असंच आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावं हेच मी त्यांना सांगते. आणि मी एक सेविका या नात्याने ज्या काही समस्या असतील उमानगरीच्या त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन एवढी मी त्यांना ग्वाही देते. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. इथं आज आम्ही आलो उमानगरी जुनी मिल सेक्टरमध्ये आणि आज त्यांच्या मैत्री ग्रुपला दशकपूर्ती सोहळा होता त्यांचा. त्यानिमित्ताने त्यांनी आम्हाला इथं बोलवलं होतं आणि त्यांच्या आज महिला जे काही स्वतंत्र महिला असते जी काही महिलांची शक्ती असते इथं आल्यानंतर आम्हाला समजलं. आणि मी फक्त 2च शब्द बोलते. तिच्यामुळे आहे घराला घरपण, तिच्यामुळे आहे संस्कृतीचे जपण. ठीक आहे, धन्यवाद. मी डॉक्टर ललिता यशवंत पेटकर. मैत्री महिला मंडळामध्ये आज जो दशकपूर्तीचा सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये आपल्या प्रभागातील नगरसेविका श्रीदेवी फुलारे मॅडम, विजया खरात मॅडम आणि विनोद भोसले यांच्या मिसेस धनश्री भोसले मॅडम या सगळ्या उपस्थित होत्या. आज जागतिक महिला दिन, त्याच्याबरोबर रंगोत्सव आणि तिसरं म्हणजे दशकपूर्ती या त्रिवेणी संगम आज होता आणि एवढ्या सुंदर क्षणामध्ये ह्या सगळ्यांची उपस्थिती लाभली. त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं त्रिवेणी संगम आणि त्रिदेवी आले तिथे, त्रिशक्ती त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि मैत्रीचा हा जो वाढतीये मैत्री खरंच आहे. मैत्री एक हात गुंपला की मैत्री वाढत जाते आणि ही वाढतच चालली आहे. म्हणजे 1 वर्ष जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर दशकपूर्ती कशी झाली आपल्याला कळलं नाही. मला वाटतं हक्काने आपण एक मुलगी म्हणून आईला बोलणं, बहीण म्हणून बहिणीला बोलणं किंवा सून म्हणून सासूला बोलणं, जाऊ म्हणून जाऊला बोलणं, जे शेअरिंग असतं त्याच्यापेक्षा एक मैत्रीण म्हणून मैत्रीला जेवढ्या हक्काने मैत्रिणी बोलू शकतं. दोन्ही गोष्टी बरं का, गॉसिपिंग पण मैत्रीबरोबर जास्त होतं मैत्रिणीबरोबर आणि हक्काने ज्या गोष्टी प्रॉब्लेम शेअर करायचे आहेत किंवा आनंद शेअर करायचा आहे तो मला वाटतं मैत्रिणीबरोबर जास्त शेअर केला जातो. म्हणूनच आम्ही ब्रीदवाक्य ठेवलं, गुंपुणी हातात हात एक होऊया, विसरुनी भेदभाव सारे स्वच्छंदी होऊया. आणि याच रंगात आज सगळे रंगून गेलेत आणि मैत्रीच्या रंगामध्ये ह्या सगळ्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत त्याही रंगल्यात, त्या उपस्थित राहिल्या. त्याबद्दल मैत्री मंडळातर्फे सगळ्यांचे धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद.
यानंतर आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या वार्डाच्या माननीय नूतन नगरसेविका सौ श्रीदेवीताई फुलारे यांचा सत्कार करण्याची विनंती मी ज्योतिताई फडणवीस यांना करतो. आपण इकडे तोंड करत वाटून करून ह्या मैत्रिणी माझ्याच सगळ्या ह्याच्यावरच मी हे केले, नाहीतर उद्या मला बाहेर घराचे लिहू द्यायचं नाही. तसं काही करू नका बरं काय. आमची एवढी हिंमत नाही. आपलं गंमत म्हणून हे करते.